इक्विटी सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक समता. सामाजिक समता जी आहे ती प्रिएम्बल मध्ये देखील सांगण्यात आलेलं आहे किंवा संविधानाचे आर्टिकल्स 39 बी 39 सी हे सोशल जस्टिसचे प्रिन्सिपल जे आहेत त्यातून सामाजिक समता अपेक्षित होती. विकासाचा लाभ सर्वांना विकासाचे लाभ जे आहेत ते सर्वांना मिळावेत, दारिद्र्य कमी व्हावे आणि उत्पन्नाचे समान वितरण व्हावे हे देखील प्लॅनिंग कमिशन किंवा नियोजन आयोगाच्या माध्यमातून अपेक्षित होतं. आता बघा, स्वयंपूर्णता किंवा सेल्फ रिलायन्स स्वावलंबन तेव्हाही अस्तित्वात होतं आणि आत्ताचीही जर तुम्ही सरकारची धोरणं बघितली 2014 पासूनची, तर आत्ताचेही धोरणं आहेत ती त्याचंच प्रतिबिंब आहेत. मेक इन इंडिया सारखे जर तुम्ही इनिशिएटिव्ह बघितले किंवा कोविड काळानंतर आलेलं सर्वात मोठं म्हणजे आत्मनिर्भर भारत, तर त्यातून काय अपेक्षित आहे ना की स्वयंपूर्णता, देशांतर्गत परदेशी आयातीवर अवलंबून न राहता देशांतर्गत उत्पादन जे आहे ते केले गेले पाहिजे. कारण मागच्या 5-6 वर्षापासून जे आहे ते तुम्ही बघू शकता, खास करून 2016च्या नंतर जागतिक मूल्य साखळीमध्ये किंवा जागतिक व्यापारामध्ये कुठेतरी एक अनसर्टन्टी आलेली आपण बघू शकतोय अमेरिकेच्या काही धोरणांमुळे. तर ती अनसर्टन्टी कमी करण्यासाठी आणि जागतिक मूल्य साखळी किंवा जागतिक दळणवळण आहे, व्यापारी दळणवळणाचं खास करून ते त्याची घडी कुठेतरी बिघडलेली, तर ती बिघडलेल्या घडीमध्ये भारताला कुठल्याही प्रकारे आर्थिक नुकसान होऊ नये आणि भारताचा व्यापार वाढावा किंवा निर्यात वाढावी, त्यामध्येच किंवा देशांतर्गत उत्पादन वाढावं, त्याकरताच भारत सरकारने आत्मनिर्भर भारत सारख्या ज्या योजना काही राबवल्या होत्या, त्यामध्ये देशांतर्गत उत्पादन वाढवून जास्तीत जास्त निर्यात केली जावी आणि परकीय चलन जे आहे ते भारतामध्ये, परकीय गुंतवणूक जी आहे ती भारतामध्ये मोठ्या प्रमाणात यावी, हा त्यांचा उद्दिष्ट होता. किंवा मेक इन इंडिया सारखे इनिशिएटिव्ह जे आहे किंवा इतरही PLI प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम सारख्या काही योजना आहेत त्या देखील तिथे सरकारकडून राबवण्यात आल्या, त्या देखील आपण अभ्यासणार आहोत डिटेलमध्ये.